हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल इंडियन मॉम दीपाली. तर आज आहे फादर्स डे आणि फादर्स डे स्पेशल काहीतरी थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन मला घरी करायचं होतं. पण आमच्या दियांचा चेहरा बघताय ना केवढा नाराज आहे. मग त्या नाराज चेहऱ्याला थोडंसं आनंदी करण्यासाठी त्याचंच आम्हाला ऐकावं लागलं आणि दुपारी छानसं जेवण करून आम्ही घराबाहेर तर पडलो आहोत. आम्ही घरातनं निघालो कारण की म्हटलं चला छान आज मस्त निळसर आकाश आहे, छान ऊन आहे आणि जसं पुढे पुढे जात होतं तसं ही जी ढगं होती ना ही आमच्यासोबतच लपंडाव खेळत होती. मध्येच ती निळशार रंगाची छान ढगं दिसत होती तर कुठे कुठे अगदी काळसर दाट भरून आलेली ढगं दिसत होती. आर यू एक्साइटेड? Yes, so excited, but not almost. बट एकदम वेदर चेंजच होऊन गेलं आपण घरातनं निघालो तर आम्ही पुढे जसं जात होतं ना तसं अगदी सेम महाबळेश्वर सारखाच फील येत होता. हो, कारण की आपल्या महाबळेश्वरला सुद्धा असंच आहे आणि रविवारची संध्याकाळ होती. संध्याकाळचे ऑलमोस्ट 5:30 वाजले होते, पण तिकडून येणारे ट्रॅफिक तुम्हाला दिसत असेल की भरगच्च रस्ता भरलेला होता. फायनली आम्ही एक 40 ते 45 मिनटामध्ये त्या गावामध्ये पोचलो होतो आणि हे गाव म्हणजेच हाफ मून बे. तर हो, हाफ मून बे नावाचं एक छोटंसं छानसं टुमदार असं हे गाव आहे आणि तुम्हाला दिसत असेल की तिथली घरंसुद्धा तशी अगदीच छोटीशी साजेशी डोंगराच्या पायथ्याशी आहेत. तर हाफ मून बेला वेगवेगळे बीच आहेत आणि आम्ही आज एका छानशा बीचवर आलो होतो. ॲक्च्युली आम्ही एल ट्रिपवरनं एवढं थकून आलोय. Hi. ओके, सँड टॉयज. चला नीट बोला, असं नाही करू. हा एक राहू दे. Bye. तर आता लहान मुलांना बीचवर घेऊन जायचे म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे हे काही सोपं काम नाही आहे. पण ठीक आहे, मुलांच्या चेहऱ्यांवरचा आनंद आणि त्यांना तिथे खेळायला जे मिळतं ना मन मोकळेपणाने त्यासाठी कधी कधी जावं लागतं. आणि ही बघा आमची छोटीशी परी किती छान पप्पाचा हात धरून पुढे पुढे चालत येत होती. तर असाच फादर्स डे स्पेशल सगळ्यांचा हो हीच माझी इच्छा आहे. मी इथे पुढे पुढे जात तर होतो पण खरं सांगू इतकी गार हवा होती आणि वाटतच नव्हतं की आपण एवढ्या गरमीमधनं एवढ्या थंड ठिकाणी आलो. म्हणजे बीचवर थोडंसं थंडगार असतं पण इतकं थंड याआधी कधीच अनुभवलं नव्हतं आणि अचानक एवढा सडन वेदर चेंज होता. सो मागचं ते जे पायऱ्या आहेत ना आणि ते पाणी आहे ना त्यातून आम्ही आलेलो आहोत. एवढं गार पाणी होतं आणि माझा ड्रेस घालून सगळा ओला केला या मुलांनी. आता दिया लुक हिअर. हॅलो, नमस्कार. तर आज परत एक मी ब्लॉग करते आहे कारण की आज आहे फादर्स डे आणि सगळ्यांनाच फादर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. पप्पा, आय मिस यू. मला तर माझ्या पप्पांची आज खूप जास्त आठवण येत आहे. आणि अजून एक विशेष म्हणजे मला आणि अनुरूपला आमच्या पप्पांची म्हणजे माझ्या सासऱ्यांची पण खूप आठवण येत होती आणि छानपैकी अनुरूपला स्पेशल वाटावं म्हणून मी छानसं जेवण वगैरे केलं. जेवलो आम्ही, पण घरात थोडंसं मन नव्हतं रमत. आणि आत्ता आम्ही यालेला गेलेलो तेव्हा दियांना बीचवर खेळायची खूप इच्छा होती. तो खूप मागे लागलेला पण आम्हाला तिथे बीचला त्याला घेऊन जायला जमलंच नाही. मग काल आम्ही आराम केला आणि आज ठरवलं की चला थोडा वेळ बीचवर जाऊन येऊयात. आणि आम्ही जिथून आलो तिथे इतकं कडक ऊन होतं त्याच्यामुळे मला वाटलं की चला ऊन असेल, पण आम्ही इथे आलो आणि एकदम धुकं आणि एकदम थंडीचं वातावरण आहे. पण मुलं तिथं चटाईवर बसलेत आणि खेळत आहेत. तर म्हटलं की चला आपण व्हिडिओची सुरुवात करूयात. छान बीचवर वॉक करायला चालायला नेहमीच आवडतं, पण इथे अमेरिकेमध्ये भरपूर साऱ्या बीचवरनं डॉग्स खूप असतात आणि मला डॉग्सची खूप भीती वाटते त्यामुळे मी जरा टाळते. पण ह्या बीचवर जरा कमी डॉग होते म्हणून चूज केलं की आपण इथे येऊयात. आणि इतकं छान पाण्याचा आवाज येतोय, मस्त वाटतंय. चला मी तुम्हाला दाखवते की मुलं किती आनंदाने खेळत आहेत. मला थोडंसं हे वाटतं कारण की मी सियानाला एवढा छान असा समरचा ड्रेस घातलेला, पण आता इथे भरपूर गार आहे तर तिला थोडी थंडी वाजते. पण आमच्या अनुरूपला पण बीच खूप आवडतो. त्याला मुलांसोबत पाण्याजवळ मातीमध्ये बीचवर खेळायला खूप आवडतं, त्यामुळे तो खुश होईल म्हणून आम्ही इथे आलो खरं तर. जसं की मी म्हटलं की अनुरूपला मस्तपैकी बीचवर लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडतं. तर हो, समुद्रकिनारा, लाटांचा आवाज आणि निळाशार आसमंत आकाश तसेच पांढरी वाळू आपल्याला जर हे छान दिसत असेल आणि माझीच छानपैकी खेळणारी 2 मुलं तर आपल्यालाही किती भरून येतं ना. खरं सांगा, आईला अजून काय हवंय हेच तर सुख आहे, बरोबर.
आणि जेव्हा अनुरूप आणि दियान हात धरून असे समोर चालत जात होते तेव्हा मी म्हटलं की चला पटकन कॅमेरामध्ये हे सुद्धा रेकॉर्ड करून घेऊयात, कारण की आज फादर्स डेच्या दिवशी त्यांची ही आठवण मला पाहूनच खूप छान वाटत होतं. तर दियानला ना त्या बकेटमध्ये थोडंसं पाणी आणून हवं होतं. आता इथे जर मी आवाज चालू ठेवला असता तर तुम्हाला नक्की कळालं असतं. मला फार भीती वाटते जेव्हा लहान मुलांना तिकडे लाटांकडे कोणी घेऊन जात असेल तर. आय नो सगळे गार हवा काळजी आहे ना घेतात. एकदमच. माझा तर थोडा मूड ऑफच झाला, कारण की मला वाटलेलं की छान गरम होतं आमच्या तिकडे, तर इथे पण गरमी असेल तर आपण मुलांना छान मजा येईल आणि मस्त आपण पण फोटोज काढू, रील्स करू. पण अचानक इथे इतकं एवढं थंड आणि इतकं धुकं झालंय. पण ह्या मुलांना थंडी वाजत नाही, कितीही बीचवर आलं की बस थंडी ऊन काही असो. सियाना सुद्धा ना थंडीने मला टेन्शन येते की तिचं कान वगैरे दुखतील, बट ती त्यांना निघायचं नाही आता. आणि मुळात ना गाडीमध्ये सगळे जॅकेट्स, परत भरपूर आमच्या सगळ्यांचे एक एक जॅकेट तरी आम्ही गाडीमध्ये ठेवतोस. पण मीच काल अनुरूपला म्हटलं की सगळं घेऊन ये, आता वॉश करून ठेवून टाकूयात. कार सगळी काल रिकामी केली. बुलडोझर करतोय. शेवटी मात्र अनुरूपला म्हटलं पार्किंग जवळ आहे, तू जातोस का कारमध्ये, मुलांचे एक एक्स्ट्रा ड्रेस आणलेले आहेत ते तरी घेऊन येऊयात. मग तो ड्रेस घेऊन आला, मी सियानाला कपडे चेंज केले आणि नंतर दादानी आणलं तसंच तिलासुद्धा ती बकेट घेऊन पाणी आणायला जायचं होतं. तर म्हटलं चला आपण तिला घेऊन जाऊयात आणि अनुरूपला म्हटलं तू या आमचा व्हिडिओ कर. तर तो पहिले नाही म्हणाला, मग मी त्याला म्हटलं की नाही अरे कर, तू का नाही करत कधीच. मग त्याने ते ऐकलं आणि छानपैकी सियाना माझ्यासोबत चालत होती. खूप छान वाटतं, ती पण दादाला सगळं कॉपी करायचा प्रयत्न करते. थोडंसं फोटो व्हिडिओ काढायला ती ऐकत नाही जसा दियान ऐकायचा, पण कधी कधी ऐकते. तिला जवळ घेतलं आणि मलाच खूप छान वाटत होतं. पण सियाना कधीच आपल्या जवळ थांबत नाही, तिला सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे मला करू द्या असं तिचं असतं. आणि ती निघून गेली खाली उतरून, परत ती त्याच चटईवर जाऊन बसली आणि छानपैकी वाळू इतक्या ह्याच्याने खेळत होती. पण खूप गार हवा होता त्यामुळे मला सारखं टेन्शन येत होतं. पण माझं थोडीच कोणी काही ऐकणार आहे. आणि इथे न भांडता खेळणारे बहीण भाऊ कदाचित कुठेच नसतील, बरोबर. आणि एवढ्या छान समुद्रकाठी असं वाटत होतं की थोडंसं शांत निवांत बसूयात, अनुरूपशी बोलूयात. पण आमच्या दोघांचंही लक्ष सारखं या मुलांकडेच होतं. शांतता आपल्याला कुठे मिळत नाही. पण शेवटी मी अनुरूपला म्हटलं की अरे मुलं तर त्रास देणारच आहेत, मुलं तर खेळणारच आहेत, पण चल आपणसुद्धा काही क्लिप रेकॉर्ड करूयात. मी तुझ्या करते, तू माझ्या कर. एवढ्या छान समुद्रावर आल्यावर काहीतरी आठवणी आपल्यासुद्धा असायलाच हव्यात. समुद्रकाठी वेळ थांबतो आणि फक्त लाटा चालतात. तसंच माणसाचंही झालेलं आहे. आपण आपल्यासाठी पुढे पुढे चालत तर जातो, पण वेळ कधीच थांबत नाही. हेच त्याला सांगितलं आणि त्याला म्हटलं की अरे चल तू पण थोडंसं आता चालत जा, मी तुझा व्हिडिओ करते. आणि इतकं छान वाटलं ना आम्हाला, जे काही आम्ही 5-10 मिनटंच दोघांनी हात धरून चाललो म्हणा, किंवा मग फोटोज काढले, थोडे व्हिडिओज काढले. त्याला जास्त आवडत नाही, पण मी त्याच्या मागे लागत असते, कारण की मला त्याचा मूड थोडासा छान करायचा होता. आणि म्हणतात ना, माणूस असो वा समुद्र, शांत व्हायला त्याला किनाऱ्यावरच यावं लागतं. चला असा छानसा वेळ थोडासा जो काही मिळाला तो घालून आम्ही आता निघालो होतो. आणि जाताना तर एवढं धुकं होतं, मुलांना पटकन थोडंसं तयार केलं की चला पटकन घरी जाऊयात. पण दियांनी ठरवलं की मम्मा जर पुढे गेल्यावर परत सूर्य आला तर मला तुम्ही पार्कमध्ये घेऊन जायचं. तर आता आम्हाला दोघांना तर काय जायचं नव्हतं, पण परत म्हटलं की ऐकावंच लागेल, घरी जाऊन रडारडी परत नको. आणि जाताना तुम्हाला तुमच्यासाठी ही क्लिप रेकॉर्ड केली की किती छान बघा दृश्य आहे. तुम्हाला जर या व्हिडिओमधलं छोटंसा जरी काही पार्ट आवडला असेल ना, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि हो, दियांचं म्हणणं खरं झालं, समोर आलं की छानपैकी मस्त ऊन होतं. त्यामुळे आमच्या घराजवळच्याच डेआंजा पार्कला आम्ही गेलो होतो आणि परत मुलं तिथं खूप छान खेळत होती. थोडेसे आम्ही थकतो, पण असं वाटतं की मुलं मोठी होत आहेत आणि ही वेळ परत येणार नाही. त्यामुळे त्यांना जितक्यांदा जायचं असेल तितक्यांदा पार्कमध्ये दोघांपैकी एक जण तर आम्ही न्यायचा प्रयत्न करतोच. व्हिडिओ स्किप करू नका हां, पुढे बघा कोण छानसं गाणं म्हणतंय तर. धूम उताके झालं गोदा खेळून. तर खरं सांगू, सियानाने जे गाणं म्हटलं ना ते काहीच छान म्हटलं नाही बरं आज. ह्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर सुंदर ती गाणं म्हणत असते. पण आजही तिने माझ्यासाठी ते छानच आहे.
पण ह्यापेक्षा छान आवाजात ती गाणं म्हणते, छान शब्दांमध्ये म्हणते. पण आता ती खूप थकलेली होती आणि आज हे छानपैकी मी दही पनीर मसाला अशी रेसिपी बनवली होती फादर्स डे स्पेशल, जी की सगळ्यांना खूप आवडली. आणि आमचे छानसे छोटेसे जे फोटोज होते ते पण व्हिडिओच्या एंडला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून छोटीशी फेरफटका बीचवर मारून आला असेल. चला तर मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.